सर्वसंगी वीट आला, सर्वसंगी वीट आला, तू एकला आवडशी, दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. बहु झालो खेदशीन, बहु झालो खेदशीन, येणेशीन तो नाशे, दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. तुका म्हणे गंगेवास, तुका म्हणे गंगेवास, बहु आस त्या स्थळाची, दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वराय. सर्वसंगी वीट आला, सर्वसंगी वीट आला, तू एकला आवडशी, दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. विश्वसंत वैराग्यमूर्ती दिहो निवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आत्मतत्वाची प्राप्ती, अनात्मतत्वाचा वीट म्हणजे त्याग पहिल्या चरणात आहे. जे अनात्मतत्व आहे हेच जीवाला कळत नाही, म्हणून त्याची प्रीती तो करतो. तुकोबारायांना अनात्मतत्व कळलं आणि कळल्याबरोबर त्याचा वीट आला. खोटी नोट कळली, तिची अभिलाषा राहत नाही. तसं पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना हे जे सर्व संग आहे, ह्या सर्व संघाचा वीट या ठिकाणी अंतःकरणातून आल्याला प्रतिपादन केलेलं आहे. सर्वसंगी वीट आला, ही सर्व संग म्हणजे अनात्म पदार्थ आहेत. तू एकला आवडशी म्हणजे ते आत्मतत्व एक प्रिय आहे. या विश्वामध्ये एकच प्रिय वस्तू आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आणि त्या प्रिय तत्वाचा स्वीकार तुकोबारायांनी केला. वीट आलेले पदार्थ टाकले आणि आत्मतत्वाच्या पदार्थाचा स्वीकार केला.
आणि जे आत्मपदार्थ स्वीकारलं, प्राप्त केलं, ते आत्ता कधीच सोडणार नाही असं वचनही दिलं. दिली आता पायी मिठी. आपण अनेक आत्मतत्वाचा स्वीकार करतो, पण ते चिरकाल आपण ठेवू असं मात्र नाही. दिली आता पायी मिठी. आणि शपथ घेतली. जगजेठी हे संबोधन आहे बरं का, व्याकरणामधलं हे संबोधन आहे. जगजेठी न सोडी. प्रत्यक्ष त्या परमात्म्याला वचन दिलंय, सोडणार नाही. आपण वचन देतो, आता व्यवहारात बोलायचंच नाही. पण असो, आपल्याला अगोदर भाव स्पष्ट करायचा. पण जगजेठी न सोडी. मोठ्या माणसाला वचन दिलंय, आई वडिलाला वचन दिलेले कुणी पाळत नाही. पण त्या ज्या जगजेठीच्या पायावर म्हणजे जे आत्मतत्व आहे त्याला मिठी दिली म्हणजे प्राप्त केलं, आता सोडणार नाही. लग्नाची बायको कोणी सोडत नाही. सोडतं का? आणि सोडायची इच्छा असली तरी सुटते का? हौसनं करतो, पण सोडायची असल्यावर कोर्टात जावं लागतंय, तुझ्या इच्छेवर नाही. ही व्यवहारातलं उदाहरण. अनात्मतत्व आहे. सोडायची इच्छा झाली तरी सुटत नाही. कोणत्या तरी न्याय प्रविष्टमध्ये जाऊन मग मात्र फारकत घ्यावी लागते. तुकोबारायांनी ज्याच्याशी मिठी दिली, आत्ता सोडणार नाही. आणि का वीट आला याचं कारण तिसऱ्या चरणात सांगितलं. तिसरं चरण असं आहे, बहु झालो खेदशीन. ही वीट येण्याचं कारण आहे, आपल्याला ज्या अनात्म पदार्थानं शीन केलेलं आहे, दुःख दिलेलं आहे, ती सुद्धा वस्तू सोडत नाही. याचं नाव संसार. साखर खाऊन रोग झाला तरी गोड पदार्थ आवडत नाही असं नाही, तो खात नाही हा भाग वेगळा. साखर खाऊन रोग झालाय म्हणजे शीन आणलाय त्या साखरनं. तुकोबाराय म्हणतात, बहु झालो खेदशीन. काय करावं, जिलेबिले खाल्ली असती पण काय शुगर आहे ना. म्हणजे शीन आणलं ह्या गोडानं, ह्याचा वीट आहे का? उलट प्रियता आहे. तुकोबाराय म्हणतात, बहु झालो खेदशीन. आणि ज्याच्या पायी मिठी दिली, येणे शीन तो नाशे. पक्वात जर खाली उतरलं, ते हातोडीनं त्याचं खाली उतरलेलं वर चढत आहे. येणे शीन तो नाशे. दुसरं काही औषध आहे का त्याला? पक्वाजाकडे राग राग बघितलं कशामुळे खाली उतरलं, ती चढणार आहे का? नाही नाही. येणे शीन तो नाशे म्हणजे हातोडीनं. तसं ज्याच्या पायी मिठी दिली तेने शीन नाशे. येणे आणि तेने समास आहेत व्याकरणामधले, पण ते काही इथं सांगायची गरज नाही, तर काही कोणाची परीक्षा नाही. येणे शीन तो नाशे, ज्याच्या पायी मिठी दिली त्याने. आणि ही मिठी अखंड राहावी याच्यासाठी ते तसं स्थळ पाहिजे. तुका म्हणे गंगेवास. कोणत्याही स्थानावर दिलेली मिठी, झालेली प्राप्ती राहत नाही. कसायाच्या गल्लीमध्ये फुलाचं दुकान टाकलं, राहील? राहणार नाही. तुला माळकऱ्याच्या गल्ली जावं लागल. तसं ज्याच्या पायी मिठी दिली, जे आत्मतत्व प्राप्त केलंय, ते कधी सुटू नये याच्यासाठी गंगेवास. हा गंगा हे शब्द आहे, पावित्र्याचं वाचक आहे. जिथं पावित्र्य आहे, तिथं जिथं मंगल आहे तिथं हे टिकत असतं. तुका म्हणे गंगेवास. बहु आस त्या स्थळाची. माझ्या अंतःकरणामध्ये त्या स्थळाची फार इच्छा आहे. आपल्याला इच्छा असते, पण माणूस म्हणतो गेलो असतो जत्रेला, पण काय करावं, म्हणजे त्याचीच कमकुवतता तो सांगत असतो. म्हणून
ज्या निमित्ताने हे कीर्तन आहे, आमच्या हरिभक्तीपरायण सर्वांचे बनाजी महाराज आणि त्यांचं कुटुंब यांनी पायी परिक्रमा, नर्मदा परिक्रमा केली आणि त्यांच्या ह्या ज्ञानेश्वरांनी म्हणजे चिरंजीवानी आपल्या आई वडिलाच्या आणि बहिणीच्या या सांसारिक वीट बद्दल, त्याला काय आपण जाऊ शकतो, जाऊन बघ बर तू बायका पोरं सोडून 4 दिवस. माणसाला बोलायचं लय सोपं आहे. हो अहो, हे आमच्या ताईनं ही लहान असताना माझ्याकडे येत होती. किती पोरग आलंय का तुझं पोरग इथं, तेव्हा ती तेवढं पोरग सोडून 5 महिने कुणी राहू शकेल का? बोलायचं मात्र लय सोपं आहे. बोलता वाटे. वात्सल्य भाव आहे. मुलगा लहान आहे, मोठा मुलगा दारू प्यायला आणि गावात धिंगाणा करायला आणि बापाचं नाव घालवू लागला की मग त्याच्या राग जाणं वेगळं. जातात माणसं, नाही नकोच ही फजिती, जातात नाही असं नाही, पण ही वात्सल्य भाव ती मात्र हृदय आणि मात्र हृदयातला आपल्या पुत्राबद्दलचा वात्सल्य भाव ही त्याग करून, नाहीतर ही माझं कीर्तनातलं बोलणं खोटं करायचं असलं तर तुम्ही पुढल्या वर्षी जाऊन दाखवा. मी माझ्या खर्चानं एवढे टाळकरी गोळा करून मी एकटा कीर्तन करीन. बोलायचं सोपं असतं. म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या या परिक्रमेला आमच्या सर्व श्रोते आणि टाळकऱ्यातर्फे अभिवंदन. विठाला विठाला विठाला. हो हो, उर्वरित भाग सर्वांना माहीत आहे. त्या ताईने मला नाशिकमध्ये भेट झाल्यावर पहिलं पाय दाखवले बघा म्हणे बाबा. आता त्यांची मुलगी म्हणजेच माझी मुलगी, तिचे पाय पाहून मला ते जाणवलं. बरं काही नवस होता का हो त्यांचा? नवसासाठी सुद्धा देवदेव करतात माणसं, नाही असं नाही. हो, मला मुलगा होऊ दे, नर्मदा माईला साकडती. काय नवस होता? काहीच नाही. त्यांचा तर संसार परिपूर्ण झालेला. एक मुलगी एक मुलगा, त्याला पुढं वेल वाढला. नवस काहीच नाही. फक्त असलेलं जी तुका म्हणे गंगे वास आणि बहु आस त्या स्थळाची. माणसाला मंदिरात करमत नाही, पण पत्त्याच्या अड्डेवर करमत आहे. हो, मंदिरात काय, मंदिरात जाऊन बसतात तीनदा. मंदिर गोड लागत नाही माणसाला. हा असो. आणि म्हणून तुका म्हणे गंगे वास बहु आस. बहु हे विशेषण आहे. आस असतेच, पण बहु आस त्या स्थळाची, असा पुढं भाव आहे. मी प्रतिपादन करेन. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. या अभंगाचं फक्त तुम्ही थोडंसं आत्मचिंतन जर केलं ना, मग लक्षात येईल आपल्या काय आहे. शब्दाची खोलीच अनेक सापडली नाही. शब्दाची खोली सापडण्यासाठी शब्दाला अनेक अर्थ असतात. नुसता शब्द त्या अर्थानं नसतो परिपूर्ण होत. तिकडेही जात नाही. आता थोडं जड होईल, वर येतो जरा. तुकोबरा या अभंगामध्ये असं म्हणतात, सर्व संगी वीट आला. संसार आणि परमार्थ ह्याच्या 2 बाजू इथं स्पष्ट होतात. सर्व संगी वीट आला, तू एकला आवडशी. एकटी वस्तू आवडणं एक. आणि तुम्हाला नुसतीच चपाती आवडते का त्याच्याबरोबर भाजी आवडते? भाजी आवडतेच, म्हणजे एकटी चपाती आवडत नाही. बरं द्या सोडून. तो मुलगा सौंदर्यानं आवडतो का त्याच्या संपत्तीनं आवडतो? मुलीला जो मुलगा आपण पाहतो त्याच्या सौंदर्यानं मुलगा आवडतो का त्याच्या संपत्तीनं आवडतो?
हा कसलं या सुद्धा माणूस म्हणतो अहो पण 1.5 लाख पगार आहे, जरी त्याचं तोंड नाही बघा वाटलं काय. हा पुण्यात माझ्या मुलाचा एक मित्र आहे, अहो बघितल्यावर असं वाटतं ही काय पहिल्या जन्मातलं का वानर होतं का काय. मी माझ्या मुलाला म्हणलं अरे तुझा मित्र पहिल्या जन्मात का वानर होतं का काय. आणि त्याची बायको बघावी तर वा 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 अहो रंबा फिक्की. खरं खरी इथून खोटं बोलणार नाही, मात्र इथून उतरल्यावर लाख लबाड्या करत. काय सांगा मला असं कोडं पडलं, हिच्या बापानं ह्याला दिलंच कसं. योगावगानं ती त्या फ्लॅटमध्ये, आमचा मुलगा एखाद्या फ्लॅटमध्ये, त्याचे आई वडील आलते. म्हणलं कसं काय, जाऊ द्या म्हणे पण पगार 1.5 लाख आहे ना. म्हणजे ह्याला 1.5 लाख आवडले का मुलगा आवडला, 1.5 लाख आवडले. मग 1.5 लाखाला पोरगी दिली का मुलाला दिली, दिली मात्र मुलाला. आवडले मात्र 1.5 लाख आणि मुलगी दिली मुलाला. आवडलं मात्र त्याचा पगार. म्हणजे तू एकाला आवडशी हे सूत्र तिथं बसतं का. म्हणजे दुसरं आवडत असताना पहिल्याचा स्वीकार करणे. पाटील घराणा, त्याचा बाप मंत्री वगैरे वगैरे सगळं आवडलं, मग त्या मुलाला दिली. आवडला मुलगा नाही, आवडलं ते दुसरं, त्याला म्हणायचं संसार. संसारामध्ये दुसरंच आवडतं, तिसऱ्याचा स्वीकार होतो, त्याला म्हणायचं संसार. आणि परमार्थामध्ये जे आवडतं त्याचा स्वीकार. म्हणून तू एकाला आवडशी. गाईला आपण चारा टाकला तर ती म्हणते का वरून मीठ टाकावं थोडं. गाय चाऱ्यावर मीठ मागती का, नाही. बरं वाळेल चाऱ्यावर हिरवा चारा मागती का, थोडा हिरवा टाका ना, काय राव असं. ठीक आहे तिला वाचा नाही, पण हिरवा टाकला तर वाळेल मागते का, नाही. म्हणजे तिला एक आणि एकच आवडतं. पण आपल्याला कोशिंबीर काय, चटणी काय, लोणचं काय, लिंबू काय विचारूच नका. एकटं जेवण सुद्धा एक आवडत नाही. ज्याला एक आवडत नाही त्याच्याबरोबर अनेक आवडतं. पापड काय, लिंबू नाही का, थोडं दही आहे का विचारूच नका. जेवाय माणसं भलावले. हो थोडी लसणाची चटणी आहे का. आणि लसणाचीच वाढल्यावर मग तो कालवण काही केलंच नाही का. काय का सगळ्या वाढल्यावर म्हणणार तूप नाही का. म्हणजे तुला नक्की आवडतं तरी काय. म्हणजे त्याला संसार म्हणायचं. संसारामध्ये एक आणि एक वस्तू आवडत नाही, अनेक वस्तू आवडतात, त्याला म्हणायचं संसार. आणि परमार्थामध्ये एक आणि एकच आवडतं, त्याला म्हणायचं परमार्थ. म्हणून तू एकला आवडशी. म्हणून आपुला ते अनेक देव करूनही घ्यावे, आपुला तो एक. इथं सांगितलं एक वस्तू आणि तीच आवडावी. तसं या अभंगामध्ये एकाची आवड प्रदर्शित केली. आपल्या या संसारामध्ये 4 वर्ग आहेत. पहिला वर्ग त्याला संसार आवडतो, संसारच आवडतो. ऐसा कोण आहे जया हे नावडे, कन्या पुत्र घोडे दारा धन. असा कोण आहे, थोडं स्वरात घेते. ऐसा कोण आहे जया हे नावडे, कन्या पुत्र घोडे दारा धन. कोण आहे असा, त्याला संसार आवडतो. दुसरा एक विषयी जीव आहे, त्याला विषयच आवडतात. हो ल्यावे खावे बरे असावे सदैव. म्हणजे बरं खावं, मिळेल ते खावं नाही, बरं खावं. ल्यावे बरे ल्यावे, ल्यावे खावे बरे असावे सदैव, याला विषयी जीव म्हणायचं. आणि तिसरा आहे त्याला विषयही आवडत नाही, हो जीवच आवडतो. जीव तोची देव, भोजन ते भक्ती, आणि मरण हे मुक्ती
पाखंड्याची, त्याला पाखंडे म्हणावं, त्याला जीवच आवडतो, दुसरं काही आवडत नाही. आणि चौथा वर्ग आहे त्याला देवच आवडतो. हो, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा शपथ घेऊन सांगितलं, तुझी आन वाही नगा देवा, तुझी शपथ घेऊन सांगतो, बहु आवडशी जीवा पासून या, माझ्या जीवापेक्षाही तू अधिक मला आवडतो. आणि ज्याच्या जीवाहून देव अधिक आवडतो, सूत्र असं आहे, हा एक विषय तो सकळाचा हरी, ज्याच्या आवडीने आवडी इतरी. एक वस्तू आवडली की त्याच्या प्रीतीनं त्याच्या संबंधी सर्व वस्तू आवडतात. एक उदाहरण देतो. एक वस्तू, मुलगा आवडला, त्याला मुलगी दिली, त्या मुलाच्या संबंधी असणारे त्याचे आई वडील आपोआपच आवडतात का नाही? व्याहाला कपडे नेले पाहिजे, व्याहाचा तुझा संबंध काय? बरं, जावयाचा भाऊ, त्याला सुद्धा आवकावच बोलावं लागतंय. म्हणजे एका मुलाला मुलगी दिली की त्याच्या नात्यातल्या संबंध लोकांवर प्रीती आपोआप जाते का नाही? तसं एक विषय तो सकळाचा हरी, आणि त्याच्या आवडीने आवडी इतरी. इतर सर्व आवडतात. का बरं आवडतात? त्याचं कारण असं आहे, ईशोपनिषद असं सांगतंय, ओम ईशावास्यइदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिता मा गृदकस्य शुद्धनम. हे सगळं ईश निर्मित आहे, ईश्वरानं निर्माण केलंय. जेने हे विश्व निर्मिले, जेने हे विश्व सत्ता मात्रे त्या दृष्टांताप्रमाणे एक मुलाला आपला जावाई म्हणून स्वीकारलं की त्याच्या संबंधी सगळं, एवढंच नाही, त्याचं कुळ सुद्धा आवडतं. हो, तो ज्या कुळात आहे ते कुळी आवडतं. जात वीत गोत कुळ शीळ आणि मात ही एवढे आवडतात. एकाच्या आवडीने इतकी आवडतात. तसं जो एक तू एकला आवडशी, आणि त्यानंच हे सर्व सृष्टी निर्माण केल्यामुळं ही सृष्टीच आवडू लागली. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. का तर त्याची आवड बसली की जगताची आवड बसते.
निर्माण होते. एवढंच नाही तर शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शन हा मग मात्र तो कोणाची घृणा करत नाही. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येव पश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. उपनिषद सांगते यस्तु सर्वाणि भूतानि, हे सर्व भूत मात्र यस्तु सर्व भूतानि आत्मन्येव पश्यति, म्हणजे आपल्या आत्म्याप्रमाणेच पाहतो. आणि सर्व भूतेषु चात्मानं, आणि सर्व भूताच्या ठिकाणी आपला भाव पाहतो. मी पाहतो सर्व भूताच्या ठिकाणी. तर तो न विजुगुप्सते. विजुगुप्सा करणे म्हणजे घृणा न करणे. हो, अहो माणूस आपल्या संप्रदायातला नसला तर त्याची घृणा, त्याच्या काय नादी लागली. प्रत्येकाच्या ठिकाणी घृणा आहे का, तो आपला नाही. पण तो न विजुगुप्सते, तेवढंच द्या सोडून. तिथं दुसऱ्या संप्रदायाचं आपल्या दिंडीत नाही आलं तरी माणसं रस्त्याने त्याला बोलत नाहीत. माऊलीच्या रस्त्याने मी दरवर्षी, आता आम्हाला काय कीर्तन करा, एक घर सुन तर 10 घर भिक्षा. ज्याच्या दिंडीत कीर्तन होईल दुसऱ्या दिवशी त्याच्याच बरोबर आम्ही चलतो. आम्हाला घर ना दार. पण एक वर्षी त्या दिंडीत गेलो, दुसऱ्या वर्षी दिंडीत चाललो, त्याच्यातल्या दिंडीत गाठ पडलेले माणसं बोलना. किती पंचायत आहे. ह्याला म्हणाय संसार. आणि तो न विजुगुप्सते, तो कोणाची घृणा करत नाही. गीतेचा 12वा अध्याय घ्या. यस्मान्नो दुजिते लोको लोकांनो दुजिते चयहा हर्षा महर्ष भय दो गैर मुक्तो यस सच मे प्रिय. आता इथं थोडं थांबायचे आपल्याला. यस्मान्नो, यस्मात म्हणजे ज्याच्यामुळं, यस्मान्नो द्विजिते न उको, म्हणजे ज्याच्यापासून लोकाला उद्विग्नता होत नाही, म्हणजे त्रास होत नाही. आणि लोकांनो दुजिते चय आणि हा सुद्धा लोकांपासून उद्विग्न होत नाही, ह्याला लोकांपासून काही त्रास होत नाही. आता याला लोकांपासून त्रास होत नाही, लोकाला याच्यापासून त्रास होत नाही. ज्ञानोबांनी सोपी खाली ओवी टाकली. आणि उन्मते जगे जयाशी खंती न लगे, आणि ज्याचेनी संगे न चळे लोकू. हो, लोकाच्या उन्मत. अहो रात्री कुत्रे भुकल्यामुळं झोप नाही आली तर दुसऱ्या दिवशी जाऊन त्या घर मालकाला म्हणतो तुमच्या कुत्र्यानं रात्रभर मला झोप येऊ दिली नाही. उन्मते जगे जयाशी खंती न लगे. आपल्याला लोकांचं काही सण होत नाही. आम्ही काशीला गेलो होतो. ती सांगायचं की काम नाही, पण मला दृष्टांत टाकायचं इथं. मग 5 जणांमध्ये एक खोली होती. ते सांगू नाही म्हणतो पण येतच कुठंतरी, पण ते दृष्टांत सांगण्यासाठी 5 जणात एक खोली होती. आम्ही उपनिषद शिकाय गेलतो. 5 जणांमध्ये एक खोली होती. त्या बाकीच्या 4 माझी दुसऱ्या दिवशी त्या महोदयाकडं म्हणजे आचार्याकडं तक्रार केली. हे घोरतात, त्यांना आमच्या खोलीत नको. म्हणजे माझं घोरणं सुद्धा न सहन होणारे. तक्रार केली का नाही. म्हणजे उन्मते जगे जयाशी खंती न लगे. अरे जग कसंही असू द्या, त्याची खंती ह्याला होत नाही आणि याच्यापासून लोकाला उद्विग होत नाही. मग तो सच मे प्रिय, तो मुक्तही आहे आणि तो प्रिय आहे. आता एवढा मुद्दा स्पष्ट झाला का नाही. मग जर तुकाराम महाराजांना असं विचारलं, महाराज तुम्हाला देव आवडतो, तर तुम्ही ज्याचा वीट केला त्याची सोय काय. हो, तू एकला आवडशी. पण महाराजांनी नुसता एकला आवडतो असं नाही सांगितलं. पूर्वार्धामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय. तू
सर्व संगे संगे विठ्ठला प्रश्नार्थक वाक्य करून आपण त्याच्यावर आरूढ झालो. म्हणजे घोड्यावर वज टाकलेलं घोडं जरा कमी पळतं. ह्याच्यावर प्रश्न टाकला. महाराजांना देव तसा नाही आवडला. देवाच्या आवडीनं देव नाही आवडला. सर्व संगी वीट आला आणि मग तू एकाला आवडशी. देवासाठी देव हे पा पतीसाठी पती आवडला असता. पतीसाठी जर पती आवडला असता तर माहेरचा विटा आला नसता. आधी माहेरचा वीट आला. तारुण्यात आलेल्या मुलीला माहेरचा वीट येतो आणि मग मात्र तिला सासरी करमत असतं. नव्हे नव्हे त्या पतीच्या संबंधानच सर्व काही आवडतं. आपला मुलगा जरी आपल्याला प्रिय वाटत असला तरी त्याची प्रियता पतीच्या प्राप्तीत आहे. थोडं उदाहरण देतो तुम्हाला. जगतातलं देत नाही, महाभारतातलं देतो. कुंतीला पहिला मुलगा झाला. काय त्याचं नाव मला माहित नाही. कर्ण. कर्ण झाला का नाही. मग आता कुंती ही निष्ठुर निर्दयी थोडीच होती. मग तिला कर्ण जर आवडला असता तर तिनं पाण्यात सोडून दिला असता का. नाही. म्हणजे तिला कर्णाची प्रीती नव्हती म्हणून जन्मलेलं ते निष्पाप बालक. ते कर्णाचा काय अपराध आहे. निरापराध. पुन्हा निष्पाप निरापराध. तिनं स्वतः बरं असं नाही दास दाशी करून सोडला असं नाही. कुंतीनं ते बालक घेतलं आणि पाण्यामध्ये त्याग केला. त्याचा त्याग याचाच अर्थ त्याला विटली का नाही. का विटली त्याचं कारण एवढंच आहे. ह्याचा बाप म्हणून समाजाला कोण सांगू. म्हणून पती विना मुलगाही आवडत नाही. आईची प्रीती मुलावर जरी दिसली तरी त्याला बाप पाहिजे. तिच्या पुढं असा प्रश्न होता ह्याचा बाप म्हणून कोण सांगू. म्हणून त्याची प्रीती तिच्या मनात राहिली नाही आणि कर्णाचा तिनं त्याग केला. ठीक आहे त्याग केला पण त्या ठिकाणी कर्णाचाही त्याग आहे. मग ज्याच्यापासून झाला त्या सूर्यदेवाचा काय अपराध आहे. सूर्यदेवापासून पुत्र झाला. सूर्यदेवाबद्दल तिचा तिरस्कार वीट आहे का. नाही. त्याचा अपराधच नाही. गुरुनी दिलेले मंत्र, दुर्वासा ऋषींनी दिलेले मंत्र तिनं प्रयोग म्हणून पाहिला. सूर्यनारायण प्रगट झाले. सूर्याचा अपराध नाही म्हणून सूर्याचा वीट नाही. आणि कुंती निर्दयी नाही म्हणून मुलाचाही वीट नाही. मात्र त्याग आहे. त्याग म्हणजेच वीट. वीट नसताना वीट. आता ही थोडं कठीण आहे. तुम्हाला ऐकायला सुद्धा कठीण आहे थोडंसं. का तर वीट बी म्हणतोय मी त्यागही म्हणतोय. म्हणणारा मी दोन्ही आहे. कर्णाचा त्याग तर केला म्हणजे वीट आला. मग सूर्याचाही अपराध नाही. मग ही विटली कोणाला. म्हणजे प्रीती तर नाही. म्हणून एकाच्या प्रीतीनं सर्व आवडत असतं आणि एकाची प्रीती नसली की सर्वाचाच वीट येत असतो. इथं दोन विसंगती आहेत.
तुकोबरायनी सर्व संगी वीट आला आणि तू एकला आवडशी. इथं वीट कोणाचा आलाय? बर, ज्याचा वीट यावा ते सर्व ईश्वर आच्छादित आहे. ईशावाशेदम सर्वम, हे सगळं ईश्वरानं आच्छादित केलेलं आहे, नव्हे ईश्वराचंच आहे. मग सर्वच ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती ब्राह्मयेन सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. जर सर्व माझेच आहेत तर मी कोणाला विटायचं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पण महाराजांनी वीट मात्र दाखवला. या ठिकाणी विटले हे चित्त प्रपंचापासोनी, विटले हे चित्त प्रपंचापासोनी, वा मन ते मनी बैसलेशे. चित्त प्रपंचापासून विटलं म्हणजे सर्व संगी. आता याची संगती लावायची. मग ह्याच्यामध्ये आत्मतत्व नाही का? हा, अनात्मतत्वाचा वीट म्हणजे आत्मस्वरूपाला भिन्न असणार अनात्मतत्व आहे. आणि हा प्रपंच आत्मतत्वापासून वेगळा करणारा आहे. म्हणून सूर्यदेवाकडे कुंतीनं पाहिलं त्याचाही अपराध नाही. त्या ज्याचा पोटी जन्म झाला त्या बाळाकडे पाहिलं याचा बी अपराध नाही. पण प्रश्न असा होता की प्राप्ती कोणापासून दाखवावी? तसं ज्याच्यापासून प्राप्ती आत्मतत्व नसेल म्हणजे ज्याचा आधार नसेल तर ती सर्व संगी वीट आहे, म्हणजे त्याच्यात ते अनात्मतत्व आहे. आणि म्हणून कुंतीच्या मनामध्ये आलं पती दाखवता येत नाही, तसं या प्रपंचामध्ये आत्मतत्व दाखवता येत नाही. याज्ञवल्क्य आणि मैत्री संवाद आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये, ते सर्व सांगत बसत नाही. याज्ञवल्क्याने ज्या वेळेला संन्यास घ्यायचा ठरवला त्यावेळेला घरी आल्याच्या नंतर, आश्रमात आल्याच्या नंतर मैत्रीला असं विचारलं. याज्ञवल्क्य उवाच अरे अहस्मात् स्थानादस्मी हंतते अनया कात्यायन्या अंतकर्वाणी इति. मैत्रीला जवळ बोलावलं. मैत्री इति व्हाच यज्ञवल्क्य उद्देशन्वा. मैत्रीला जवळ बोलावलं. इकडे आली ती. सांगितलं उद्यापासून मी गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेणार आहे. तेव्हा अरे अहस्मात् स्थानादस्मी म्हणजे ह्या स्थानापासून मी दुसऱ्या स्थानामध्ये प्रवेश करत आहे. माणसाला उद्यापासून 4 महिन्याच्या यात्रेला जायचं म्हणलं तरी माणसं रडतेत. दिंडीला जायचं म्हणलं तरी माणसाला हो. पुढं सांगन मी थोडं हे आत्मतत्व एवढं सांगतो. मैत्रीला जवळ बोलावलं. ती येऊन बसली. सांगितलं मी उद्यापासून संन्यास घेत आहे. त्यावेळेला 2 भार्या, याज्ञवल्क्यांना 2 भार्या, एक मैत्री आणि कात्यायनी. त्याच्यातली मैत्री विदुषी होती, ब्रह्मविद्या जाणणारी, आणि कात्यायनी धर्मपत्नी होती. तिला बोलावलं. ये जवळ बस. आली, बसली. सांगितलं हे जी संपत्ती आहे हिचा विच्छेद करून मी तुम्हा दोघींना वाटून देतो. तिनं सांगितलं ठीक आहे, तुम्ही जी संपत्ती देता. मैत्री वाच यन्नुम इयं भगो सर्वा पृथ्वी वित्तेन पूर्णशात कथम ते नाहम अमृताशाम इति. ह्याचा अर्थ असा आहे भगवान. हा, यन्नुम इयं भगो. भगो म्हणजे भगवान. पतिदेवाला भगवान म्हटली. हे भगवान, तुम्ही जी आम्हाला संपत्ती देणार आहेत ही तुमची तर देणार आहेत, पण समजा, ती म्हणती समजा की तुम्ही ही सगळी पृथ्वी जर पूर्ण धनानं अशी भरून दिली तर त्यानं आम्ही अमृत स्वरूप होऊ का, म्हणजे आत्मतत्वाची प्राप्ती करू का. न इति हवाच. तो नाही म्हणला. पृथ्वीवर जरी धन दिलं तर अमृत तत्वाची प्राप्ती होणार नाही. न इति हवाच. मग ती पुढं बोलती. मग
कथम ती सांगते, सांगा मग तुम्ही जे देणार आहे त्यानं जर आम्हाला अमृत स्वरूपाची प्राप्ती होणार नाही तर किमहम ते कुर्याम, ते घेऊन मी काय करू. ये देव भगवान वेद तदैव मे ब्रूयती, तुम्ही जे आत्मतत्व जाणतात ते मला सांगा. आता इथं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे. त्यावेळेला याज्ञवल्क्यांनी तिला आशीर्वाद दिला, वा चांगलं भाषण केलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मग तिनं याज्ञवल्क्य तिला म्हणतात, अरे मला जी पत्नी म्हणून तुझ्या ठिकाणी प्रीती आहे, जाया म्हणजे पत्नी, नवा अरे जायाय कामाय न जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. माझी जी तुझ्या ठिकाणी प्रीती वाटते, तुला वाटतं माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करत नाही, असा कोणताच व्यवहारातला पती म्हणणार नाही. पण थोडं बाजूला जाऊन सांगतो का, तर ती शास्त्र सांगायल्यामुळं तुमचं ती तुमच्या भागात ती दुपारी धरलेलं, आमच्या मराठवाड्यात ती दुपारी धरते धान. पाऊस जर वेळेवर नाही पडलं का असलेलंच पीक पण असं कोलमडून जातं. त्याला लोक म्हणते, अहो धान दुपारी धरायले तरी पाऊस पडणार, तसे तुम्ही दुपारी धरायलेत आता. म्हणून तुम्हाला थोडा वरून पावसाचा सडोका टाकीतो. विठाला विठाला विठाला. हा हा, पण हा मुद्दा ध्यानात ठेवा, हाच तुमच्या उपयोगाचा आहे ना. आता मी जे सांगणार तुमच्या काहीच उपयोगाचं नाही, पण उगल अकराची समजूत काढल्यासारखं आहे ते. ही काहीच उपयोग. आमचे महाराज आज म्हणजे संगमनेरचे चांगले संन्यासी होते. नारायणगीर बाबाच्या बेटातलं आश्रम आहे. त्यांना रात्री 10 वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. एकदम गोरापान देखना साधू पुरुष. आज बरं महात्मा असल्यामुळं त्या प्रेतरूप शरीराचा भाव झाला तरी चेहरा इतका प्रसन्न होता, जिवंत माणसं रडल्यावनी दिसायची. आणि महाराज मात्र असे अहो, ते मोबाईलमध्ये माझे फोटो मी कीर्तन झाल्यावर दाखवीन. आणि त्यांच्या प्रेमाचे सगळे रडके रडतच होते ना. मी मात्र त्या दोघाच्या मधला साक्षीदार. मी लोकाकडे बी बघायचो आणि त्या महाराजाकडे बी बघायचो. म्हणजे तुम्ही नाही बघा, ती प्रेत बसविलं होतं ना, असं प्रेत मात्र हसायलेलं. खरंच बरं का, खोटं नाही. माझ्याकडे मोबाईलमध्ये फोटो आहे. खोटं सांगायचं कामच नाही. आणि खोटं सांगून मला तुमच्याकडून काय घ्यायचे. बानाजी महाराज मित्र आहेत माझे. तेव्हा आजच्या कीर्तनाचं तुम्हाला लोड बी नाही. विठाला 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 विठाला. ऐका, प्रेत हसायलेलं आणि जिवंत माणसं रडायलेले, किती विसंगत आहे. तरी पण तेवढ्या हसणाऱ्या महात्म्याला संन्यासी असल्यामुळं आमच्या हातानं आणि काही संन्यासी बोलून समाधी दिली. सगळा संगमनेर तालुका होता. आज सगळ्याच्या व्हॉट्सअपला आलेलं आहे असं. मला असा प्रश्न पडत होता, पुरायचं कशासाठी? माणूस तर हसतोय, मग पुरायचं कशासाठी? का बरं पुरला मी? हा बस, हा माणूस तर हसतोय, चेहरा प्रसन्न आहे, फक्त मधला आत्मा नाही. मग परवा दिवशी का नाही पुरलं? तर परवा दिवशी आत्मतत्व होतं त्यांच्यात. आता इकडे यायचं. आपण आपल्या बायकोला कधीच म्हणत नाही हा, पण बायकोची जी प्रीती आहे ती बायकोची प्रीती नाही, तिच्यात आत्मतत्व आहे. आणि आत्मतत्व असलेली ती पत्नी आपल्याला प्रिय असते. आणि आत्मतत्व गेल्याच्या बरोबर आपणच आपल्या हातानं तिला स्मशानात नेतो. म्हणून याज्ञवल्क्याने हे उत्तर भारेला दिलंय, आत्मनस्तु कामाय नवा अरे जायाय कामाय न जाया प्रिया भवती. जाया म्हणजे पत्नी. पत्नी ही पत्नीसाठी प्रिय नाही. आत्मनस्तु कामाय, तुझ्यात आत्मा आहे म्हणून तू मला प्रिय आहेस. पण तिला खोटं म्हणजे वाईट वाटू नये म्हणून पुन्हा तोच शब्द फक्त फिरवला. नवा अरे पतिउ कामाय न पती प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रिया भवती. पतीच्या ठिकाणी सुद्धा आत्मा आहे
म्हणून त्या पत्नीला पती प्रिय आहे. हे दोन झाले का? त्याच्या पुढे एक घ्या. नवा अरे पुत्राणाम कामाय पुत्रम प्रिया भवती आत्मनस्तु कामाय. त्याच्या ठिकाणी आत्मा आहे म्हणून. आता आत्म्यासाठी पुत्र तर आवडतच नाही, त्याला म्हणायचं संसारिक. पोरगा पैसे कमवायला लागला की मग आवडतो. आणि पोरगा जर असलेले पैसे वाटोळं करायला तर मग मात्र त्याला असला मुलगा कोणाला आवडत नाही. ती आवड आणखीन वेगळी अनात्म पदार्थाची आहे ते. पण नवा अरे पुत्राणाम कामाय न पुत्रम प्रिया भवती आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रिया भवती. ही मृदंग सुद्धा मृदंगासाठी प्रिय नाही, ती चांगलं वाजतंय म्हणून, त्याचा जो चांगला ध्वनी आहे का म्हणून ती प्रिय आहे. आत्मनस्तु कामाय म्हणून हे आत्मतत्व म्हणजे ज्याच्यामुळं जे आवडतं त्याची मुख्य आवड आहे. मग कुंतीच्या ठिकाणी ना पुत्राचा वीट ना सूर्यदेवाचा वीट, त्या ठिकाणी तिला आपल्या अपराधाचाच वीट आलता. माझ्या ठिकाणचा अपराध हेच आहे. तसं तुकाराम महाराजांना जी वीट आलाय ना, तो वीट हा इतराचा नाही. कुंतीला इतराचा वीट नव्हता, पुत्राचा नाही, सूर्यदेवाचा नाही, कोणाचाच, माझ्याच अपराधाचा वीट, म्हणून कर्णाचा त्याग. तसं तुकाराम महाराजांना सगळं जरी ईशावास्य इदम सर्वम हे सगळं देवच जरी असले असा भाव जरी असला नाही तर तुकाराम महाराजांनी ते अनेक ठिकाणी मी माग प्रमाण सांगून गेलो. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवान, तरी त्यांचा वीट का? त्याचं कारण आहे त्यांचा वीट नाही. तुकाराम महाराजांना आपल्याबद्दलच वीट आला. अरे जगाच्या कल्याणा संताच्या, आणि मी जगाचं कल्याण करू शकत नाही, मी जगाला देव दाखवू शकत नाही. मी तवानाथ अपराधी कर्महीन मतिमंद तुझ्या आठविले नाही वाचे कृपा निधी माय बाबा, वाचे कृपा निधी माय बाबा. म्हणजे ह्या जगाला प्रपंच हे एवढंच नाही. माऊलींनी प्रश्नच विचारलाय ना, हा अरे तुला हा देव का आवडत नाही? हरीशी न भजशी कोण्या गुणे. सांग बाबा कोणता तुझे तासा गो. तिथं सुद्धा अशी संधी, हरीशी न भजशी. हा आता कोण हा शब्द आहे, पण त्याला या प्रत्यय लागून त्याचा अ झाला आणि अवगुणे. कोण्या अवगुणे हरीशी न भजशी प्रश्न केलाय. हा हा कोणता गुण आहे असं ह्याच्या पोटी की तो हरीला. हे पा एखाद्याला जेवावंच वाटत नाही, मग त्यानं अन्नाचा वीट केलाय का? नाही. अन्न तर त्याचं जीवन आहे, पण जेवावं वाटत नाही, मग कोणता तरी ह्याला अवगुण झाला म्हणजे आजार झाला. माऊलीने तो प्रश्न विचारला, हरीशी न भजशी कोण्या गुणे. तुकाराम महाराजांनाही ते तुका म्हणे कशी आंधळे हे जन. हा ती सगळ्याला प्रमाण पाठ आहे म्हणून मी गप बसते, म्हणजे तुमची खात्री व्हावी ना. नाही म्हणजे असं ते गोष्ट सांगत असताना हो म्हणायची एक पद्धत असते, मग गोष्ट रंगती. आणि तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्हाला काहीच कळत नाही म्हणलं की माणूस असलेलं येड होतंय. हा तसा कोणता आता आलं तर प्रमाण मी सांगत ना, गेले विसरून खऱ्या देवा. असे तुकाराम महाराज म्हटले ही गोष्ट खरी. पण पुन्हा तुकाराम महाराजाच्याच पुढे असा प्रश्न, खऱ्या देवा विसरून गेले. तुका म्हणे कशी आंधळे जन, पण ह्यांना आंधळ तरी कसं म्हणायचं? हेच देव आहे.
जन तरी अवघे देव परी निंदितो स्वभाव परी निंदितो स्वभाव हे सगळे देव आहेत पण ह्यांची निंदा नाही ह्यांचा वीट नाही ह्यांच्या स्वभावाचा वीट आहे आणि म्हणून जनाच्या स्वभावाचा वीट म्हणजे ह्या संसाराचा वीट केला आणि संसाराचा वीट केल्याच्या नंतर तू एकला आवडशी पण देव बी कधी आवडावा त्याला ही काळ आहे विशिष्ट काळातच देव आवडावा तुमच्याकडे मुलीचं लग्न कोणत्या वयात करतात सगळेच ग बसले का एमपीएससीचा प्रश्न एवढा मोठा जसे एमपीएससीला मोठे मोठे अवघड प्रश्न हे एवढा अवघड आहे का जाऊ द्या तुम्हाला नका सांगू मी सांगतो आमच्या इकडे मुलीचं साधारण 21, 22, 25च्या दरम्यान करतात चुकीचं आहे का बरोबर आहे बरोबर आहे पण नवरी बघाय माणसं आली बाई तुझं वय किती तिनं सांगितलं 69 वय नवरी किती वयाची 69 आता ही सुसंगत तरी आहे का म्हणजे नवरी म्हणून सुसंगत आहे का तिचं वय की नवरी म्हणून सुसंगत नाही तसं त्या वयात ते गोड दिसतं तसं तू एकला देव कधी आवडावा नवरा कधी आवडावा म्हातारपणी 69 वय झालं ना आता लग्न करायला निघाली वाघ वाशे आणि केस बिस काळे करून आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले एकूण वयच आता कलियुगात किती राहिले वय किती राहिले हा बस तुम्ही योग्य उत्तर दिलं शतवर्षाची गणना पण ती फेल गेला आता लईच कारण करून आमचे महाराज 60 वर्षच कमी होते 2 महिने आज गेलेले आटपलं हा 70 वर्ष वय तवर ब्रह्मचारी राहिली पुन्हा म्हणती आता काही असलं तरी आता संसार करायचा सुसंगत आहे का थोडं वेदांताचं चिंतन बरं का मला नाव ठेवू नका आमच्या माता भगिनीसारख्या तुम्ही मला म्हणजे काही दृष्टांत वेदांतात असेच सांगावे लागतात आता म्हणजे मला हे सांगायचंय लग्नाचं वय विशिष्ट असावं का नाही तसं देव आवडायची सुद्धा विशिष्ट स्थिती असावी लागते यावत स्वस्तो हेयम देहो यावन मृत्युष्य दूरतः तावदात्महिताम कुर्यात प्राणांते किम करिष्यती चाणक्य म्हणतो यावत स्वस्तो हेयम देहो जोपर्यंत देह चांगला आहे गुडघे दुखत नाहीत काही दुखत नाहीत वाकत वाकत आले दर्शनाला म्हणते ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मला किती वेळात होईल जातोच कशाला तू तुला गावातल्या मारुतीच्या मंदिरात येता येणार ब्रह्मगिरी प्रदक्षिणा विचारतो हा बरं ब्रह्मगिरी काही लांब आहे का म्हणजे बरं नाशिक जिल्ह्यातलाच माणूस मी तुमच्या गावातलं नाव घेत नाही बरं का नाशिक जिल्ह्यातलाच माणूस म्हणतो माझं कीर्तन होतं सातपूरला मला म्हणतो महाराज त्या ब्रह्मगिरीच्या वर लोक जातात काय हो तिथं आपल्याला एकदा जाऊनच बघायचे म्हणलं तू काठी सांभाळ आधी तुझी मूर्खा अरे बाबा यावत सोचतो हे देहो जोपर्यंत देह चांगला आहे तोवर चाणक्य म्हणतो मी नाही म्हणत यावत सोचतो हेम देहो तुझा देह जोपर्यंत चांगला आहे जवळ सकळ
ह्या चाणक्याच्या श्लोकाचं तुकाराम महाराजांनी केलेलं मराठीत भाषण आहे. संगती याव स्वस्तो हेयम देहो जव हे सकळ सिद्ध आहे. आणि तावत आत्महितम कुर्यात तव तू आपले स्वहित पाहे. स्वहित म्हणजे आत्महित पहा. तव तू आपले स्वहित पाहे. स्वहित म्हणजे काय? तीर्थयात्रे जाय हे स्वहित आहे. आता स्वहित म्हणजे आत्महित. आत्महितम कुर्यात तो तू यावत स्वस्तो हेम देहो यावन मृत्युश्च दूरतः तावत आत्महितम कुर्यात. आत्महित करणं आणि आत्महनन करणं दोन आहेत. म्हणजे सत्कार्याला सहाय्य करणं आणि सत्कार्यात विघ्न करणं हे जसे दोन आहेत. लय सप्ताह जोरात चाललाय, लाईटच घालू. हे तुमचा भाग जरा सुशिक्षित असल्यामुळे इकडून आमचे लय हेंद्रिय. आमच्या मराठवाड्यात तुम्ही आता बातमी ऐकायला ना ते बीड जिल्ह्याचं विचारूच नका. बरं चांगलं चाललेलं देखवत नाही. त्यांच्या मर्जीतला जर कीर्तन करणं हे आणला 10:30 ती डीपीतले फ्यूजच गायब. मला हे दृष्टांत आत्महित आणि आत्महनन दोन आहेत. मग आत्महित कधी केलं पाहिजे? हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तो तू आपले स्वहित पाहे. पकवाज कधी वाजविलं पाहिजे? ह्या पोरांनी वाजविलं पाहिजे. त्या सायखिंडीला तुम्हाला तारीख दिली ना एकदा, ती म्हातार फेट्यावालं आरतीला दिली होती तारीख. हात असे थरथर कापतात. मी वाजवितो ना पकवाज, तू काय तिटटा काय गेलं त्याचा हातच फुटलं. अरे आता नसतं जमत त्या वयात. तव तू आपले स्वहित म्हणजे आत्महित करणं. तव तू स्वहित म्हणजे आत्महित कर. आत्महनन आणि आत्महित दोन प्रकार आहेत. आता दोघांना दोन मार्ग आहेत. आत्महित करणाराचा वेगळा मार्ग आहे आणि आत्महनन करणारे आसुर्या नाम ते लोका अंधेन तमसा व्रतः तांस्ते प्रत्येबी गच्छन्ति एकेचात्महनो जनाः. कळलं तर बघा, नाही कळलं तर समजून द्यायला उशीर लागेल. एकेचात्महनो एकेच एकेच च हा षष्टीचा प्रत्यय. तेच एकेच आत्महनो जनाहा. ज्यांनी आत्महनन केलं. जाऊ द्या, ही इकडलं शास्त्र लय अवघड असतंय. नापास झालेलं पोरग कितवीला असतो? दुसऱ्या वर्षी. 4थीला नापास झालं, ती पुन्हा कितवीला असेल? 4थीलाच. अंग असं म्हणजे आत्महनन कर. एकेच आत्महनो जनाहा. एकेच त्यांना आत्महनन. ते कुठं असतं? आसुर्या नाम ते लोका. ते कुठं असतात? आसुर्या म्हणजे आसुर्या याचा अर्थ जिथं सूर्य नाही तिथं, म्हणजे जिथं प्रकाश नाही तिथं अंधकारामध्ये. आता अज्ञानी जीवाला कुठं प्रकाश आहे का? कशामुळे ते असे करतात? मग आसुर्या नाम ते लोका अंधेन तमसा व्रतः. तमस म्हणजे नरक. त्या घोर नरकात असे असतात. अंधेन तमसा जनाहा. म्हणून आत्महनन करणारे नरकात जातात. स्पष्ट असं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलं, तू नरकात जाऊ नको ना, तू आत्महित कर. आणि आत्महित करणारे कुठं जातात? जयामध्ये नारायण करणारे, हनन करणारे पाहिले. हनन करणारे घोर अशा अंधकारणात जातात. आणि आत्महित करणारे, गीतेमध्ये सांगितलंय आत्महित करणारे कुठं जातात? ते उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत. ज्याने आपला आत्म उद्धार केला ते अगदी आनंदा नाम ते लोका.
तांस्ते प्रेत्ये गच्छन्ति. आनंदानाम ते लोका, जीवनामध्ये आनंद स्वरूपाला ते प्राप्त होतात. नव्हे मृत्यूच्या प्रेत्याभि गच्छन्ति, म्हणजे प्रेत्य म्हणजे मेल्यावर, प्रेत्याचा अर्थ मेल्यावर. मग आनंदानाम ते लोका, ते आनंद स्वरूपाला प्राप्त होतात. जीवनामध्ये आनंदी जीवन जर जगायचं असेल तर एवढाच मार्ग आहे. आनंदानाम ते लोकास्तान गच्छती ता दधत, ज्यांनी आत्महित केलंय ते आनंद स्वरूपाच्या लोकाला जातात. संसारामध्ये आनंदच नाही, असा माणूस तोंड सोडून बसतो. बरं कुठं तिकडं नाही बसत, नेमका पारावर येऊन बसतो. लोकांनी विचारावं का आज लयच तोंड चाललंय, काय सांगता, असं खरडून बोलणार आणि काय सांगता. मग माणसाने म्हणावं काय झालं काय, मग त्यानं त्याच सांगायचं. मग ज्याच्या जवळ सांगायचं अहो तुमचंच काय घेऊन बसले, आमचंच बी तसंच. मग ही दुःखी सांगी सुखीला, असं गंमत आहे. ह्याला मराठीत म्हणतात नागड्यापाशी उघडं गेलं. आता कोणी कोणाला कोणता, म्हणजे एकाला नव्हती चड्डी आणि एकाला नव्हतं आंगड, म्हणजे वरचा शर्ट. ती म्हणे आपण दोघं साठलोट करू. जमणारच नाही. हा एक चक्कच उघड होईल, मग हाय तसंच बरं आहे. विठाला 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 मग जोपर्यंत हे सगळं चांगलं आहे म्हणून तुम्हाला वंदन. हे काहीच वय नाही. हे आत्ता आमच्या घरी मला तर आरतीचं नाव काढलं की ती आरती ज्ञानू आमच्या घरी ती एवढे एवढे असताना आलेले दिसते. तर नाशिकमध्ये भेट झाली, मला आरती लईच मोठी. म्हणजे एवढ्या लहानपणी परिक्रमा केली. यावं स्वस्त हेयम देहो, अभंगाकडे यायचंय. मग तू एकाला आवडशी, ह्या स्थितीत आवडावा. लोकांनी सुन तर द्या सोडून, नाच सुननं घराच्या बाहेर काढलं. म्हणजे हाकलून नाही दिलं. तिनं सांगितलं घर पुसायचे, तुम्ही जरा बाहेर जा. बर का दत्तू, मग घराच्या बाहेर हाकलून नाही दिलं. हा मामा सामाने कवर इथंच बसतात, या बाहेर कर का मारून. तिला माहिती होतं ह्याचे गुडघे त्याशिवाय मोकळे होणार नाही. मग ती तरी कळावं का की पोरीला घर पुसायचे बाबा, नाच सुनाला. आपण बाहेर आल्यावर आता काय त्यांना बोलायचं, त्यांचंच घर झालंय, आपलं कोण ऐकत. अरे गाढवा, कमीत कमी तिला घर तरी पुसू दे, कवर घरात बसतो. बरी घरात बसणार तर धडा असतं का. ती टीव्ही एक तर दिसत नाही, म्हणते पुरी काय चाललंय टीव्हीत, कशाला बघतो, मरायला बघतो. म्हणजे ती त्यांना उद्योगच होत नाही का. म्हणजे टीव्हीत काय चाललंय ती बी ह्याला सांगा. बरं सांगतील बी, ऐकू तरी कुठे. काय म्हणली बॉम्बला, काय म्हणली. मग तिला वाटत ही म्हातारी एकदा पारावर हाकलून दिलं का, म्हणजे जा या फिरून. मग इकडे येऊन लोकांना सांगतो काय आता आपलं राहिलंय. मग तकळतंय. मग विचारतो तुम्हाला किती दिवस लागले प्रदक्षिणाला नर्मदेच्या. तू नर्मदा परिक्रमा करूच नको, तुझ्या घराला फिर. जातो का नर्मदेला मरायला तिकडं. म्हणून ही स्थिती पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्या अवस्थेत ते आवडावं. तुकाराम महाराजाचं एक अभंग सांगतो. जातो वाराणसी निर्वी गाई घोडे म्हशी, निर्वी गाई घोडे म्हशी, निर्वी गाई घोडे म्हशी. निर्वी गाई घोडे म्हशी, निर्वी गाई
असे प्रमाण. आणि तुम्ही आहे आमच्या मराठवाड्यातली पद्धत सांगतो साहेब. आमच्या पाहुणा आला आणि त्याला जर दात नसले तर ज्याच्यात पाहुणा गेला त्यांना माहिती याला चावत नाही, मग त्याला काला करून द्यायची पद्धत आहे. बारीक करायचं आणि टाकायचं. मग आता बारीक काला करून दिल्यावर खायला काय अडचण आहे? कळलं का? तसा मी दात पडलेला माणूस म्हणून काला करून दे. विठाला 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 विठाला. हा अभंगावर येऊ जरा. जातो वाराणसी म्हणजे काशीला जाऊन येतो. ती जबाबदार द्यायची. निरवी गाई घोडे म्हशी बोलून आणला एक मित्र सोयरा कुणीतरी, बरं का मला काशीला जाऊन यायचंय. म्हणला बरं काय नाही तुम्ही जा, पण हे पा ही घोडा आहे ना, ही हरभरे त्याला रोज चारायचे. आणि ही गाय 20 लिटर दूध देते, ती काढायचं डेअरीला घालायचं माझ्या नावावर, तुझ्या नाही. निरवी गाई घोडे म्हशी. आणि त्यानं म्हणला पण तुम्हाला आता काशीला म्हणल्यावर काय गेलो येतो नाही ऐसा. त्याला वचन देतो, गेलो येतो नाही ऐसा सत्य मानारे भरवसा. वचन देतो. अहो आता नाही गेल्यासारखा येतो हो, म्हणून ही सगळं सांभाळी घालतो. आता मग सांभाळी घातल्यावर मग घरच्याला नका फोडू माझी पेवे, तुम्ही वरळा भूस खावे. कुपन जेवढं एवढं तेवढंच भागवायचं बरं का. कुपनचे तांदूळ ही त्याचाच भात करून खायचा, तेच गहू दळून आणायचे, पण तिकडले पोते फोडायचे नाही. नका फोडू माझी पेवे आणि तुम्ही वरळा भूस खावे. आता ही इथंच मन ठेवल्यावर हा जातोच कशाला वाराणसीला? जायचंच काम काय? हे तर त्या सोडून पुरुषाचा तुकाराम महाराजाचा दुसरा एक अभंग आहे. परिशे गे सुनबाई नको वेचू दूध दही, बाईल चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. हो पहिली इशित एसटी यायची. इशित गेली होती आणि एसटी यायला थोडा टाइम होता. ती पंढरपूरला निघणाऱ्या बाकीच्याला म्हणजे तुम्ही जरा माझ्या पिशवीकडे लक्ष ठेवा, मी सुनबाईला एक सांगायचे इसरून आले, तेवढं सांगून येते. बाकीची म्हणे जा. हा आली. सुनबाईला सांगितलं परिशे गे सुनबाई नको वेचू दूध दही. तिनं सांगितलं ही खर्च काहीच करायचं नाही. आणि जर मी गेल्यावर कोणी भिकारी फिकारी आला, भिक्षुक आलिया घरा सांग गेली पंढरपुरा, पण त्याला वाढायचं नाही. म्हणजे हिचा रुबाब म्हणजे सासू कारभारी नाही आमच्यात असं दिसावं. जातीच कशाला पंढरपुरा. मग बरंच आहे, ती सगळं सांगून वेळ घेत नाही. आता घड्याळ लय पळत, कीर्तनातलं घड्याळ थोडं जास्त पळत असतं. पुढचे कडवे काही सोडून देतो. सुनबाईनं सगळं ऐकलं. तिलाही वाटलं लय काडीमुडीनं संसार केलाय, पोटाला चिंध्या बांधून संसार केलाय. मराठवाड्यातली भाषा आहे, म्हणजे आपण न खाता संसार केलाय. तिनं सांगितलं सासूबाई तुम्ही सोहित करा, मागील आशा सर्व सोडा. काय नाही तुम्ही बिंदास जा, आम्ही काही वाटलं होऊ देत नाही, असा सुनच्या बोलण्याचा अर्थ होता. पण मागील सर्व आशा सोडा इथं सासूबाईला खटकलं. आशा सोडा म्हणजे हा आशा सोडा म्हणजे काय? म्हणजे माझं काहीच नाही का इथं. तुकाराम महाराजांनी लय मजा केली. सुनमुखीचे वचन कानी, ऐकता सासू विवंची मनी. म्हणजे काय भानगड आहे? सुन अशी बोलली मागील सर्व आशा सोडा म्हणजे हा सवतीचे चाळे खोटे, म्या जावेच असे हिला वाटे. हा मला कळत नाही का म्हणजे तुझा भाव, म्हणजे मी पंढरपूरला जावच आणि मागील सगळे आशा सोडा म्हणजे तुम्हीच कारभारी. आता कशाला पंढरपुरा जाऊ? लगेच पोराला गाण्या इकडे म्हणे आण माझी पिशवी स्टँड वरून. आता मला सांगा ह्याला का देव म्हणतेच नाही. म्हणून या अवस्थेत देव आवडावा आणि त्या अवस्थेत जर पायी मिठी दिली
तर आता देवा मी सोडणार नाही अभंगाचं दुसरं चरण. दिली आता पायी मिठी, पण आपण मिठी देतो पण सुटल अशी. हा आता ती राहीलच नाही. पहिलं हे सगळं कीर्तनातून बी कधी ऐकाय मिळतं का नाही मिळतं कोणास ठाऊक. पहिलं नवरा नवरीचं लग्न झालं आणि वरात निघाली की सुपारी खेळायची पद्धत होती. ह्याच्यातली सुपारी कोणाकोणाला आठवती? हा तुम्हालाही आठवत असेल. जाऊ द्या, तुमचं नाही सांगत मी माझं सांगतो. ती सुपारी खेळायची झाली मग पण ती असं होतं, नवरीनं सुपारी अशी धरायची 2 हातात, का तर तिला अधिकार जास्त ना. हा होती का? हा हा असा. बरं झालं म्हणजे कोणीतरी साक्ष आहे ना मग. बरं का अशी. आणि गडी म्हणजे तो नवरदेव त्यानं मात्र अशी धरायची अशी. आमचं लग्न ठरलं, हळद वगैरे लागली आणि मी नख काढीत बसलो. तेवढ्यात माझी ती बहीण आली. ए नख कशाला काढायलाच म्हणली. म्हणलं मग आता नवरदेव होणार आहे ना मी. ही डाव्या हातातलं काढूनही लागतंय म्हणे नख. म्हणलं कसं? नवरीनं जर सुपारी नाही सोडलं तर नख टोचवायचं असतंय. ती काढता काढता मी ठेवलं आणि ती त्या वराती दिवशी कामाला आलं. मग मला हे सांगायचंय, मिठी आपण देवाच्या पायी देतो पण सुटल अशी. आणि प्रपंचाला इतकी मिठी देतो मेलं तरी सुटत नाही. 10व्या दिवशी ती मिठी पक्कीच दिसती. 10व्याच्या दिवशी. हा ती 10व्याच्या दिवशीचं कीर्तन असतं, ती द्या सोडून आता. माणूस म्हणतो पण हो म्हणलं कावळा शिवलाच कसा? अहो 10:30 वाजूस्तोवर शिवाना. मी प्रवचन करून मी कठाळून गेलो. शेवटी मी त्याला बोलावलं, म्हणलं माझं भांडवल संपलं बाबा, कवर सांगू. मग ती प्रवचन बंद केलं. ह्यांची आहे ती काय म्हणते ते श्रद्धांजली सुरू झाल्या की 10:30 कावळं शिवलं. मग ज्यानं ती पिंडाला प्रदक्षिणा केल्यावर शिवलं का त्याला मी विचारलं नेमकं काय? म्हणला बापाला वचन दिले शेजाऱ्याचा वावर मी दुसऱ्या वर्षी घेतो म्हणजे घेतोच. म्हणजे ती इकरी निघालं होतं हो आणि ही मरून गेलं. मग त्याची मिठी सुटली नाही. त्याला वाटलं पोरग घेतय का नाही. म्हणजे मेलं तरी मिठी सुटली नाही. कशाची? प्रपंचाची. देवाची लगेच सुटते. पण दिली आता पायी मिठी हे का सुटत नाही? विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे. विराग जनयेत पूर्वम कलत्रादी कुटुंबके अनात्म सर्व यद्भूतम. ही विराग जनयेत पूर्वम. ह्या सगळ्या जिनाचा अगोदर विराग झाला पाहिजे.
विराग जनयेत पूर्वम कलत्रादी. कलत्रादी म्हणजे आपल्या कुळ गोत्राचा. कलत्रादी कुटुंबके असत्यभूतम. हे सगळं असत्यभूत सगळे खोटे आहेत. आणि हरिम तू मनसा स्मरेत असा विष्णू पुराणा श्लोक आहे. आणि त्याचा मराठीत आमच्या संतांनी अभंग केला. हो, आठवते का तुम्हाला? धनदारा पुत्र जना तर ग्रंथ वाचावे लागतात, मग कळते संतांचं वैभव. हा तुकाराम महाराजांचा मराठीत भाषांतर आहे. पण आपण धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून फक्त मिथ्या शब्द मधला वजा करायचा. सर्व सत्य हे जाणून आणि मग शरण रिघा देवाशी. हो, पंढरपूरला येतो पण देवा माझ्या बायकोचं काही सुद्धा दुःख देऊ नको. हो, आपण देवाला शरण जात नाही असं नाही, जातो पण सर्व सत्य हे जाणून मग शरण. पण इथं सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. आणि ज्या सूत्रानं गणित सोडवायचं त्या सूत्रानं सोडवलं तरच त्याला मार्क पडतात. म्हणून आता तीर्थाला जाण्याचा एक विधी सांगितला. हा विष्णू पुराणाने सांगितला. तीर्थाला जात असताना काय केलं पाहिजे? ज्या वेळेला हे सगळं मिथ्या समजायचं, जरी समजलं तिथं गेल्यावर ह्याला पहिल्या दिवशी सपन पडतंय म्हैस जनली. दिंडीतला एक माणूस आम्हाला वाल्यातून फोन केला त्यानं घरी. हो, वाल्यात खरं आहे बरं का, खोटं सांगायचंच काम नाही ना. वाल्याला दिंड्या रातच फोन करतोय. म्हणलं सगळे झोपलेत. म्हणलं चालून तुझं काय? नाही नाही, मला सपन पडलंय पाऊस लय चांगला पडला म्हणून. अरे काय बा, म्हणजे सर्व सत्य हे जाणून मिथ्या जाणून नाही. पण तिथं असं आहे, अगोदर जनयेत पूर्वम ही सगळ्या जनाचा पहिल्यांदा जनयेत पूर्वम ही सगळ्याचा त्याग करायचा. मग कोश मात्र ततो गत्वा शौरम कुर्यात विधानवत. आपल्या घरापासून तीर्थयात्रेला निघाल्याच्या नंतर कोश मात्र ततो गत्वा तत्र तीर्थाजु स्नात्वा. मग त्या एक कोस गेल्याच्या नंतर गावाच्या बाहेर असणारं साधारण 1-2 कोसावर जे तीर्थ आहे तिथं स्नान करावं. आणि शौरम कुर्यात म्हणजे डोक्याचे केस काढावे. आणि मग काय, कोश मात्र ततो गत्वा राम रामे तिचे ब्रुवन, देवाचं भजन करत जावं. पण तीर्थयात्रा निघाल्यावर ही विधी तर राहिलाच नाही बर का. मी चाललोय पण ती तेवढं लक्ष ठेवा, ही राम रामे तिची ब्रुवन आहे का? म्हणजे राम नामाचं भजन करीत जा. आणि मग तीर्थाला जात असताना हे पाप काय करतंय, आपल्या केसावर येऊन थांबतं. म्हणून क्षौरम कुर्यात विधानवत, म्हणजे डोक्याचे केस काढून टाकावे आणि मग तीर्थयात्रेला जावं. हा, मग तिथला फायदा मिळतो. तसा मिळत नाही, तिथलं पुण्य तसं मिळत नाही. इथून विधियुक्त जावं लागतं. एकानं मला विचारलं, हळद नाही लावता लग्न केल्यावर काय होईल बरं? काय कायचे प्रश्न. आणि तुमचं झालं नाही ना तुमच्या जीवनात. तुम्ही कधीतरी असा विचार केला म्हणजे हळद कशासाठी लावायची? मला सांगा. हळद बद्दी जाऊ दे, हळदीचं पुन्हा सांगत.
त्या केकचा आणि वाढदिवसाचा काय संबंध आहे? आता एवढं फॅट निघालंय ना, ती केक कापायचा, हॅपी बर्थडे टू. आता काय ती म्हातारी बी तशी, तिला दाताना पित हॅपी बर्थडे. मी त्या म्हातारी जवळ गेलो आणि तिला मी माझं येडेपणा कळू देत नाही. अगदी म्हणलं, आजी ते आता म्हणलं ते काय हो? तिला असं केलं, म्हणजे तिला सुद्धा माहित नाही हे का आहे ती. आता ही परकी इंग्लिश संस्कृती आहे का नाही? अरे तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा बरं, त्या केकचा ह्याचा एकानं गणित सांगितलं महाराज, एक बैल 10,500 ऐकला आणि एक शेळी 550 रुपयाला ऐकली तर माझ्या हिरीला पाणी किती असेल? आता किती मोठा गणित तज्ञ असल्यावर गणित सुटल. अरे काय गणित. तसं ह्याच्या वाढदिवसाचा आणि ह्या केकाचा संबंधच काय? काय वाढदिवस आणि काय केक? अरे तुम्ही गोड जेवण करा, काहीतरी पाहुणे रावळे. ही केक वाली बरं, केक होतो तरी कशाचा? ती ट्यूब आणते तर ती पिळते. बरं एक तरी कोणी विरोध करताय? अरे केक, हा तुम्ही वाढदिवस करू नये, त्याला चांगलं त्याचं अवक्षण करा, त्याला कुंकुम तिलक करा, सगळ्या पाची पकवान हे का. पण परकीय संस्कृतीचा लय पुळका ह्यांना हॅपी बर्थडे रामकृष्ण हरी कोणीच म्हणत नाही. तुमचं द्या सोडून वार करायच्या घरी नाही तर. मी आमच्या महाराजाच्या घरी गेलो, त्यांना म्हणलं काय ही हॅपी बर्थडे. त्यानं म्हणला पोरच ऐकत नाही. म्हणलं मग लोक कसे ऐकतील? आमचेच पोरं ऐकत नाहीत, मग तुम्ही काय ऐकायचं? आमचं गठुडं बांधून घेतलंय का? आणि सांगतो भजन करा विठ्ठला विठ्ठल. म्हणलं थांबा थांबा, तुम्हाला सांगत नाही आमच्या बापाचे ना ऐकणार नाही, ऐकतील कसं? असला घोटाळा आहे सगळा. हा म्हणून ह्याचा त्याचा मला असं सांगायचं होतं. म्हणून तीर्थयात्रेला जात असताना हा विधी पाहिजे. हा हळदीचं राहिलं. हा हळद नाही लावता लग्न लावल्यावर काय होतं मला सांगा? काय होतं काय? आता मी काही त्याच्यातला तज्ञ नाही, पण एक मी सांगतो, ती काय होतं काय नाही सांगण्यापेक्षा हळद लावणं हे विधान आहे का नाही पूर्वजांनी केलेलं. आदल्या दिवशी काय 4-5 दिवसाची हळद वगैरे, हळद लागली. अहो शिशुपाळाला हळद लागली होती तर हिनं घोटाळा केला. लागली होती का नाही? आता त्या बिचाऱ्याने त्या हळदीचं काय केलं मलाही माहिती नाही, पण ते असले घोटाळे लय होते. म्हणून ती हळद मलाच माहिती नाही, पण मी सांगतो ती विधान आहे. लग्न करायचंय म्हणजे तुला आधी हळद लावावी, हे विधान आहे. मग हे विधान म्हणजे अनुकरण करायचं सोडून कशासाठीच लावतात कायच होतं. त्यानं हळदच ती लॅबोरेटरीत नेली तपासायला, नेमकं ही हळद तपासा म्हणे याच्यात काय आहे ती. त्याला करतो. अरे पूर्वजांनी केलंय. तुझ्या बापाचं लग्न झालं तेव्हा त्यानं हळद लावली होती, आणि मग आता तुझं लग्न आहे तर गपचिप लाव. आणि लोकांनी विचारलं तर सांग माझ्या बापानं लावली होती म्हणून. सोपं उत्तर आहे का नाही? प्रयोग कशाला करायचा? तसं हे विधान आहे. तीर्थाला जाण्याचं हे विधान आहे. मग हे विधानानं तीर्थाला जा, मग त्याचा तुला फायदा मिळेल. तसा नाही मिळायचा. हा, आणि म्हणून हे सगळं विधान करत असताना तीर्थयात्रा केली की मग त्या तीर्थयात्रेचं फळ मिळतंय. म्हणून ती मदलास आपल्या बाळाला सांगते, हो ओठी पुत्रा जाई बाळा, तीर्थ रे हिंड, ओठी पुत्रा जाई बाळा. माझे साधू संत येती
बाऊदंड तया माझी साधू संत येती बाऊदंड तया माझी साधू संत त्यामध्ये आत्मज्ञानी तया माझी आत्मज्ञानी जो न बोले उदंड तया माझी आत्मज्ञानी जो न बोले उदंड तया माझी तो तू गुरु करी तुझ तो बुजविल प्रचंड तुझ तो बुजविल प्रचंड सोहळेशी सोहम रे बाळा हो म्हणून तीर्थयात्रेला जायचंय. तिनं आपल्या बाळाला झोका देताना सांगितलंय बाळा तू मोठा झाल्यावर. आता बाळ कसं तीर्थयात्रेला जाईल त्याचा अर्थच असा आहे ती तेव्हा आत्ता जाणं म्हणत नव्हती. उठी पुत्रा तू मोठा झाल्यावर जा तीर्थ रे हिंड तया माझी साधू संत येती बा उदंड त्यामध्ये आत्मज्ञानी जो न बोले वितंड. आता ही त्याच्यात न्यायशास्त्रकारांनी तंड वितंडा हे भांडणाच्या भाषा बऱ्याच सांगितल्यात. पण तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड तो तू गुरु करी तुझं बुजविल तो प्रचंड. तुमच्या घरात साधू संत यायला मोकळे नाही तीर्थयात्रेला जावं लागतं. आणि म्हणून तीर्थयात्रेत असे संत महात्मे भेटतात आणि मग जीवनाचं आत्महित होतं. आणि मग आत्महित झाल्याच्या नंतर ह्यांचा जो विराग आहे हा विराग ज्याच्यामुळं मला आला आणि ज्यांच्यामुळं गेला ज्यांच्यामुळं देव भेटला ती तीर्थयात्रा त्याचं महत्व 3ऱ्या चरणात आहे. ऐका आता तुम्हाला नाही सांगत ह्यांना सांगतो. अभंग होता 4 चरणाचा. किती चरणाचा? 4. त्याच्यातलं 3रं आलं म्हणजे खाली किती राहिलं? त्याला काय वेळ लागणार आहे मग आता तुम्हाला घड्याळ बघायचं काही काम आहे का? मीच सांगितलं ना. पण काय लाव लयच रंगलंय बाबा आता कवा सोडतोय की कवा नाही. हे डोक्यातलं काढूनच टाका. तुम्हाला कळणार सुद्धा नाही मी जे विठ्ठल केलेलं. म्हणजे अगदी जवळ आलंय. 3रं चरण झालंच आता. हे त्याच्याकडे बघायचंच नाही आता. पण गंमत अशी आहे कसं आहे कोणची गोष्ट
मला सांगा, पास होणं आवडतं का नापास होणं आवडतं? बरं, पास होणं आवडतं. मग पास होणं आवडतं अभ्यास करणाऱ्याच पोराला का जी कवाच पुस्तक उघडून बघत नाही त्यालाही पासच व्हावं वाटतंय? त्यालाही पास, पण त्याची पास होण्याची प्रक्रिया वेगळी आहे. तो देवाला नवस करतो, मारुती राया अभिषेकच करणार मी पास झाल्यावर. तुझ्या बापानं ठेवलाय का? मारुती रायाला अभिषेक केल्यावर पास होत असते? हा, अभ्यास करून पास होतंय. मारुती रायाच्या दर्शनाला बी नको येऊ, पण अभ्यास कर, पास होशील. आणि 10 अभिषेक कर दह्या दुधाचे, नाहीच पास व्हायचा. हा, आता ही मी सांगितलं, ह्याचा श्लोक सांगतो. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्य न कुर्वन्ति यत्नतः. हा, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्य न कुर्वन्ति मानवाः, असा आहे बरं का शब्द, श्लोक तो. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्य न कुर्वन्ति मानवाः आणि पापस्य फल नेच्छन्ति, पापाचं फळ कोणाला अपेक्षा नाही, पण पाप कुर्वन्ति यत्नतः, पण पाप मात्र प्रयत्न पूर्वक करते. आणि पुण्याचं फळ मात्र पाहिजे, पण पुण्य मात्र कोणी करत नाही. मग आता या ठिकाणी पुण्य करण्याचे मार्ग सांगितले. पुण्य कुठं होत असतं? कीर्तन घरी बसून ऐकू येतं का? पण ऐकलं, हो, रुबाबानं सांगितलं, तुमचं कीर्तन ऐकलं ना मी. म्हणजे कसं, टाळ घेऊन उभा होते का? त्यांना सांगितलं होतं कीर्तन झाल्यावर फोन सुरू करा. ही आताची डिजिटल पद्धत आहे. हा, ती मग आम्ही कट करून टाकला. फुकट आहे का तिथं बसून ऐकायचं? मग आता तो आलता का नाही फोन? मला चालतं, तुमचं द्या सोडून. त्यांनी सांगितलं तुमचं आज कीर्तन शेव गेलाय का? म्हणलं हा. कीर्तन सुरू झाला की मी फोन करीन आणि मग मी ऐकन. तुझ्या बापानं ठेवलंय म्हणलं फुकट. त्याला नाही म्हणलं, तुम्हाला म्हणतोय, तुम्ही त्याला सांगू नका. पण विठाला 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 हो हो हो. म्हणजे कीर्तन तर ऐका वाटतं, पण बसायचं नाही. पडल्या पडल्या ज्ञानेश्वरी वाचितो आपण, रोज वाचितो म्हणे, पण पडल्या पडल्या पाप होईल का पुण्य होईल? अरे काय असल्यानं जमत नसतं ते. हा, यंत्र लावित मग जप करीत. कुठून आणलंय ते बावळटपणात? एवढंच मशीन आहे. आणि मला तर गप्पा मारायला, आणि मला म्हणतो तुम्हाला बोलत बोलत 500 जप झाला. मी त्याच्या पायात पडलं, पुण्यवंत व्हावे घेत. काय बावळटपणा असले नसतं होत. म्हणून पुण्य करायचं झालं म्हणजे हे मी दृष्टांत सांगतो. कीर्तन ऐकायचं झाल्यावर इथं आलं. मला सांगा, इथं बसून जी कीर्तनाचा आनंद आहे ती पडल्या पडल्या आहे का? पण तुमचं ती जवळ हे सकळ सिद्ध आहे का? तिथवरच ऐकलं पुन्हा मला जी डोळा लागला ती पहाटच जागा आला, तिकडच मिळाला नाही. बरं आगलं नसतं जमत. मग पुण्य करायचं झालं तर त्याला गंगे वासच करावा लागतो, त्या स्थानात पुण्य. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ते पुण्याचं स्थान शोधलं आणि बहु आस त्या स्थळाची अभंगाचं शेवटचं